सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो नारायणाय. सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. आज आपण भगवंतांचा, भगवान विष्णूंचा दशावतारामधला 6वा अवतार बघणार आहोत, भगवान परशुराम अवतार. धर्मरक्षणासाठी प्रगटलेले शास्त्र आणि शस्त्र याचा हा अद्वितीय अवतार आहे. भगवान विष्णूंच्या दशावतारामध्ये परशुराम अवतार अत्यंत विलक्षण मानला जातो. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह आणि वामन या अवतारानंतर भगवंतानी परशुराम रूप धारण केलेले आहे. हा अवतार तसा बघितला तर फक्त दैत्यांच्या वधासाठी घेतलेला हा भगवंतानी अवतार नव्हता, तर समाजामध्ये बिघडलेला समतोल पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी म्हणून हा अवतार भगवंतानी घेतलेला आहे. परशुराम अवताराची कथा जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्याला त्यांच्या जन्माच्या कित्येक वर्ष आधी जावे लागेल. ही कथा सुरू होते, भगवान परशुरामांच्या अवताराची कथा सुरू होते ती भृगु वंशापासून. महर्षी भृगु हे ब्रह्मदेवांचे मानसपुत्र मानले जातात. त्यांच्या वंशामध्ये अनेक महान ऋषी जन्मले. त्याच भृगु वंशात रुचिक नावाचे अत्यंत तेजस्वी ऋषी होऊन गेले. रुचिक ऋषींनी गाधी राजाची कन्या सत्यवती हिच्याशी विवाह केला. सत्यवती ही ऋषी विश्वामित्रांची बहीण होती. काळ हळूहळू पुढे सरकला. एके दिवशी सत्यवतीने आपल्या पतींना विनंती केली की मला एक महान ब्रह्मतेजस्वी पुत्र हवा आहे. त्याच वेळी सत्यवतीच्या मातेलाही पराक्रमी पुत्राची इच्छा निर्माण झालेली होती. रुचिक ऋषींनी यासाठी एक विशेष यज्ञ केला, कारण मुलगी आणि आई दोघींनाही एकाच वेळेला इच्छा निर्माण झालेली होती की महातेजस्वी ब्रह्मतेजस्वी पुत्र व्हावा म्हणून. आणि म्हणून रुचिक ऋषींनी यासाठी एक विशेष यज्ञ केला. त्यांनी 2 वेगवेगळे चारू तयार केले. चारू हा वैदिक यज्ञामध्ये वापरला जाणारा एक पवित्र नैवेद्य मानला जातो, किंवा हा हविष्य म्हणून देखील ओळखला जातो. सामान्यतः हा जो नैवेद्य आहे याला चरू पण म्हटलं जातं आणि कोणी चारू पण म्हणतं. थोडस अपभ्रंश आहे याचा, पण खरा उच्चार याचा चरू हा असा आहे. सामान्यतः तांदूळ, जव, दूध, तूप आणि कधी कधी गूळ आणि इतर पवित्र पदार्थ घालून एकत्र करून हा चरू नावाचा पदार्थ केला जातो. हा पदार्थ यज्ञाच्या अग्नीत आहुती म्हणून अर्पण केला जातो, किंवा ऋत्विजांना प्रसाद रूपाने तो दिला जातो. ब्रह्मतेजासाठी आणि दुसरा क्षात्र तेजासाठी असे 2 चरू तयार केलेले होते. सत्यवतीसाठी तयार केलेला चरू ब्रह्मतेजाने युक्त होता, तर तिच्या मातेसाठी तयार केलेला चरू क्षात्र तेजाने युक्त होता. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. आपण म्हणतो ना की नियतीच्या मनामध्ये जी गोष्ट घडायची असते किंवा जे विधिलिखित असतं तेच होतं. आपण कितीही कुठल्या गोष्टी ठरवल्या तरी त्या होत नसतात, कारण त्या आधीच भगवंतानी लिहून ठेवलेले असतात. तसेच काहीसे इथे पण झालेले होते. सत्यवतीच्या मातेला वाटले की जावयाने आपल्या बायकोसाठी, आपल्या पत्नीसाठी श्रेष्ठ चरू तयार केलेला असावा. त्यामुळे तिने सत्यवतीला चरू बदलण्यास प्रवृत्त केले. म्हणजे तिने अगदी सांगितले की नाही, तुझा जो चरू आहे, तुझ्या पतीने तुझ्यासाठी जो बनवलेला आहे तो काहीतरी वेगळाच चरू असणार आहे आणि तो चरू तू मला दे.
तो नैवेद्य मला दे, तो पदार्थ तू मला दे आणि माझ्यासाठी त्यांनी जो निर्माण केलेला आहे किंवा तयार केलेला आहे तो चरू तू प्राशन कर. आणि दोघींनीही एकमेकीचे चरू बदलून घेतले. म्हणजे सत्यवतीने तिच्यासाठी ब्राह्मतेजाने युक्त असा तो चरू होता, तो तिने आपल्या आईला दिला आणि आईसाठी जो क्षात्र तेजाने युक्त चरू होता तो तिने प्राशन केला. मात्र ज्या वेळेला ही घटना किंवा ही गोष्ट रुचिक ऋषींना समजल्यानंतर त्यांनी सांगितले की आता परिणाम बदलणार नाहीत. सत्यवतीच्या वंशात क्षात्र तेज येईल आणि तिच्या मातेच्या वंशात ब्रह्मतेज जाईल. हे ऐकून मात्र आता सत्यवती घाबरली. तिने ऋषींना प्रार्थना केली की माझा पुत्र शांत, तपस्वी आणि ब्राह्मण स्वभावाचा असावा. रुचिक ऋषींनी आपल्या तपशक्तीने परिणाम काही प्रमाणामध्ये बदलले, पण त्यांना पूर्णपणे ते बदलणे शक्य नव्हते. आणि त्यांनी सांगितले की तुझा पुत्र ब्राह्मण स्वभावाचा असेल, पण क्षात्र तेज तुझ्या नातवामध्ये प्रगट होईल. घटना थोडीशी पुढे ढकलली त्यांनी, पण त्यांनी तेच सांगितले की क्षात्र तेज तुझ्या नातवामध्ये मात्र प्रगट होणार आहे. पुढे सत्यवतीच्या पोटी जमदग्नी ऋषी जन्माला आले. जमदग्नी हे महान तपस्वी, वेदज्ञ आणि योग सिद्ध ऋषी होते. आपल्याला सगळ्यांना जमदग्नी ऋषींच्या बद्दल माहिती आहे. माता रेणुका आणि जमदग्नी ऋषी यांची कथा आपल्याला सगळ्यांना माहित आहे. याच जमदग्नी ऋषींचा विवाह राजा रेणूची कन्या रेणुका हिच्याशी झाला. माता रेणुका या भारतीय परंपरेमधल्या सगळ्यात महान पतिव्रतांपैकी एक मानल्या गेलेल्या आहेत. आपल्यापैकी अनेकांचे कुलदैवत माता रेणुका आहे. माहूरची माता रेणुका आपल्यापैकी अनेकांचे कुलदैवत आहे. त्यामुळे ही कथा आपल्या सगळ्यांना जमदग्नी ऋषी आणि माता रेणुका यांच्याबद्दलची सगळी सविस्तर कथा बहुतांशी सगळ्यांना ज्यांचे कुलदैवत आहे किंवा नसेल त्यांना देखील ही कथा पूर्णपणे माहिती असेल. त्यांचे पातिव्रत्य इतके प्रखर होते की त्या दररोज नदी किनारी जाऊन साध्या, आता मी जी आपल्याला कथा सांगत आहे ही बहुतांशी सगळ्यांना माहिती असेल, पण आपल्याला ह्या अवताराशी संबंधित असल्यामुळे ही थोडीफार कथा आपल्याला सांगावी लागणार आहे मला. त्या दररोज नदी किनारी जाऊन साध्या मातीचा कच्चा घडा तयार करत आणि त्यात पाणी भरून आश्रमात आणत. सामान्यतः कच्च्या मातीच्या घड्यामध्ये पाणी कधीही थांबत नसते, हे आपल्याला देखील माहिती आहे. पूर्णपणे मातीचा माठ किंवा घडा त्याला बनवावा लागतो. मग तो कुंभाराच्या अव्यामध्ये त्याला भाजून पक्क बनवावं लागतं आणि मग तो आपल्याला वापरण्याजोगा बनतो. हे आपण आपल्या घरातल्या माठावरून बघतो. पण यांचं पातिव्रत्य एवढं प्रखर होतं की त्या रोज जवळच्या आश्रमाजवळच्या मातीचा कच्चा घडा बनवत आणि त्या कच्च्या घड्यामध्ये त्या नदीतून पाणी घेऊन येत असे. त्यांचं तपोबल एवढं प्रखर होतं की त्या तपोबलामुळे तो घडा तसाच राहत असे. पाणी जरी भरले तरी तो घडा विरघळून कधीच जात नसे. ही एक चमत्काराची घटना नाहीये किंवा चमत्काराची कथा नाहीये. याचा अर्थ आपल्याला समजून घेतला पाहिजे. प्रत्येक अवतारामध्ये, भगवंतांच्या प्रत्येक अवतारामध्ये आपण त्यातला आध्यात्मिक आणि खरा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. बऱ्याच वेळेला असे वाटते किंवा कोणाला असं वाटायला लागतं की या चमत्काराच्या घटना तर ही सांगत नाहीये. मी चमत्काराच्या घटना नाही आपल्याला सांगत, फक्त त्या मागे असलेला खरा अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करते. आता ही जी माता रेणुकांची कथा आहे ही चमत्काराची कथा नाहीये, तर याचा खरा अर्थ असा आहे की मन पूर्णपणे शुद्ध, एकाग्र, संयमी जर असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होतात. जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांना अनेक पुत्र झाले. त्यांच्यात सर्वात धाकटे आणि सगळ्यात तेजस्वी होते राम. हेच राम पुढे परशुराम म्हणून जगप्रसिद्ध झाले. लहानपणापासून म्हणजे परशुराम भगवंतांचा हा जो अवतार आहे परशुराम,
यांना परशुराम का म्हटलं जातं हे आपल्याला पुढे ओघाओघाने येणार आहे. पण पहिलं त्यांचं नाव होतं राम. लहानपणापासून राम अत्यंत बुद्धिमान, पराक्रमी आणि आज्ञाधारक होते. त्यांना वेद, उपनिषदे, धनुर्विद्या, अस्त्रविद्या, धर्मशास्त्र याचे शिक्षण देण्यात आले होते. परंतु भगवान विष्णूंच्या या अवताराला, जो अवतार भगवंतांनी घेतलेला होता, त्या अवताराला केवळ ज्ञान पुरेसं नव्हतं. त्यांना भविष्यामध्ये, म्हणजे भगवंतांच्या या अवताराला भविष्यामध्ये धर्मरक्षणासाठी उभे राहायचे होते. आणि म्हणूनच त्यांना काही अस्त्रांची, शस्त्रांची गरज होती. नुसतं फक्त उपनिषद, वेद हे एवढं वाचून त्यांना चालणार नव्हतं. आणि म्हणूनच त्यांनी भगवान शंकरांची कठोर तपश्चर्या करण्याचा निश्चय केला. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर भगवान शंकर रामांवर, म्हणजे भगवंतांच्या या अवतारावर प्रसन्न झाले. त्यांनी रामांना दिव्य परशु, अनेक दिव्य अस्त्रे, अद्वितीय युद्ध विद्या प्रदान केली. भगवान शंकरांनी परशु दिला, अनेक दिव्य अस्त्रे दिली, अनेक अद्वितीय युद्ध विद्या प्रदान केल्या. आणि त्यांनी जो धारण केला, भगवान महादेवानी जो दिलेला परशु आहे, तो रामानी, म्हणजे भगवंतांच्या या अवतारातल्या रामानी धारण केल्यानंतर परशु धारण करणारे राम म्हणून त्यांना परशुराम हे नाव, या नावाने ते ओळखले जायला लागले. बऱ्याच लोकांना हे पूर्णपणे माहिती आहे असे मला वाटते, पण तरीही मी ओघाओघानेही आपल्याला कथा सांगितलेली आहे. पण भगवान परशुरामांच्या जीवनातला सर्वात गूढ आणि चर्चित प्रसंग अजून घडायचा होता. ही पण कथा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. एक दिवस माता रेणुका नेहमीप्रमाणे नदीवर गेलेल्या होत्या. तेथे त्यांनी गंधर्वराज चित्ररथाला आपल्या राण्यांसह जलक्रीडा करताना बघितले. क्षणभर त्यांचे लक्ष त्या दृश्याकडे गेले. तो क्षण फक्त काही सेकंदांचा होता, पण त्या सेकंदामध्ये त्यांच्या मनाची एकाग्रता भंग पावली आणि त्याच क्षणी त्यांचे तपोबल कमी झाले. आणि त्याच्यामुळे त्यांचे तपोबल कमी झाल्यामुळे त्या कच्च्या मातीचा घडा बनवू शकल्या नाहीत. खिन्न मनाने त्या आश्रमामध्ये आल्या, म्हणजे जो त्यांनी घडा बनवला तो पाणी घातल्यानंतर तो विरघळायला सुरुवात झाली, हे त्यांना लक्षात आले. आणि त्या खिन्न मनाने आश्रमामध्ये परत आल्या. फक्त एका क्षणाचा मोहाचा तो प्रसंग होता, पण त्या मोहाच्या प्रसंगाने त्यांचे तपोबल मात्र कमी झालेले होते. जमदग्नी ऋषींनी योग दृष्टीने हे सगळे पाहिलेले होते आणि त्यांना ते सगळे समजलेले होते. त्यांनी पाहिले की रेणुका मातेच्या मनात क्षणभर जरी असले तरी बाह्य दृश्यामुळे त्यांच्या मनाच्या एकाग्रतेचा भंग झाला आहे, हे त्यांना त्या योग दृष्टीने समजले. आजच्या काळात हा प्रसंग जर आपण समजून घ्यायचा म्हटलं तर अत्यंत सावधगिरीने हा प्रसंग बघावा लागतो. कारण पुराणामधील अनेक कथा प्रतिकात्मक अर्थाने सांगितल्या जातात. कारण आजकालच्या काळामध्ये कुठल्याही गोष्टीला लगेच तोडलं जातं, किंवा हे असं कसं, किंवा हे असं होऊ शकत नाही, अशा चर्चा केल्या जातात. रेणुका माता आश्रमात परत आल्या, मात्र योगदृष्टीने जमदग्नी ऋषींना हे सगळे समजलेले होते आणि ते अत्यंत क्रोधित झालेले होते. त्यांनी आपल्या मोठ्या पुत्रांना आज्ञा केली की आपल्या आईला, म्हणजे रेणुका मातेला त्यांनी दंड करावा. पण मातृभक्तीमुळे कुठलेही पुत्र, रेणुका मातेचे कोणतेही पुत्र पुढे आले नाही. त्यांनी आपल्या वडिलांची आज्ञा मानली नाही. शेवटी जमदग्नी ऋषींनी सगळ्यात लहान राम परशुरामांना आज्ञा केली. रामांच्या समोर अत्यंत कठीण प्रसंग उभा राहिला. एका बाजूला माता तर दुसऱ्या बाजूला पित्याची आज्ञा. पुराण कथेनुसार पित्याची आज्ञा
भगवान परशुरामाने आपल्या पित्याची आज्ञा मानली असे पुराण कथेमध्ये सांगितलेले आहे. अनेक पुराणांमध्ये असे सांगितलेले आहे. आणि त्यांनी रेणुका मातेचा वध केला. काही ग्रंथांमध्ये असे पण सांगितलेले आहे, बऱ्याच ग्रंथांमध्ये थोडासा आपल्याला फरक जाणवतो. काही ग्रंथांमध्ये असे पण सांगितलेले आहे की जमदग्नी ऋषींनी भगवान परशुरामांना आपल्या मोठ्या भावंडांना देखील मृत्यूदंड द्यायला सांगितले. काही ग्रंथांमध्ये हे पण सांगितलेले आहे की त्यांनी आपल्या मोठ्या भावंडांना मृत्यूदंड दिला. त्यामुळे थोडस काही याच्यामध्ये असं आहे की नुसतं रेणुका मातेला फक्त वध केला आणि काही पुराणांमध्ये मोठ्या भावंडांना आणि आईला म्हणजे रेणुका मातेला पण दंड दिला असे सांगितलेले आहे. ही घटना जर आजकालच्या काळामध्ये जर आता आपण सांगायला लागलो कोणाला, आता आपण आपल्या आई आजी सगळ्यांपासून ही घटना किंवा ही कथा आपण ऐकत आलेलो आहोत आणि आपण अत्यंत श्रद्धेने ही कथा ऐकलेली आहे. आपण यामध्ये असा कधी विचार केला नाही की हे असं कसं, हे असं का केलं, वध का केला, एक क्षणिक तर होता, इथे एक क्षण तर विचलित झालेला होता रेणुका मातेचं लक्ष, मग त्यासाठी लगेच वध का करायचा, हा आपण कधी प्रश्न आपल्या पूर्वजांना म्हणजे आई आजी किंवा त्यांनी पण त्यांच्या आई आजींना किंवा आजोबांना वगैरे विचारला नसेल. पण ही घटना आजकालच्या काळातल्या मुलांना थोडीशी कठोर वाटायला लागते. म्हणून अनेक आचार्य त्याच वेळेला म्हणजे आपल्या अनेक ग्रंथांमध्ये अनेक पुराणांमध्ये पुढे काय होईल, कलियुगामध्ये कुठले प्रश्न विचारले जातील, कलियुगामध्ये काय होईल, हे सगळं त्यांना माहीत असल्यासारखं त्यांनी त्याचा आध्यात्मिक अर्थ पण आपल्याला समजावून सांगितलेला आहे. कारण ही पिढी आपल्या पुढची पिढी आपल्याला हा प्रश्न विचारू शकते. कदाचित आपली नातवंड अजून थोड्या काळाने मोठी झाल्यानंतर जर आपण ही त्यांना सांगितली कथा, तर आपल्याला आपली नातवंड हा प्रश्न विचारू शकतात. म्हणून अनेक आचार्यांनी याचा आध्यात्मिक अर्थ सांगितलेला आहे. तो आध्यात्मिक अर्थ खरंच आपण समजून घ्यायला पाहिजे आणि आपण आपल्या पुढच्या पिढीला तो अर्थ सांगायचा प्रयत्न करायला पाहिजे. तो आध्यात्मिक अर्थ मी थोडक्यात आपल्याला सांगते. रेणुका म्हणजे आपलं मन आणि जमदग्नी म्हणजे तप आणि विवेक, तर परशुराम म्हणजे दृढ संकल्प. जेव्हा मन विचलित होतं, हे सगळं प्रतिकात्मक आहे, हे आपल्याला अशा पद्धतीने आपल्या पुढच्या पिढीला सांगावं लागणार आहे. जेव्हा मन विचलित होतं तेव्हा विवेकाच्या आज्ञेने मोहाचा नाश करावा लागतो. थोडस आपल्या पुढच्या पिढीला समजावून सांगताना अवघड जाणार आहे, पण या पद्धतीने आपण सांगू शकतो की जेव्हा मन विचलित होतो तेव्हा विवेकाच्या आज्ञेने मोहाचा नाश करावा लागतो. म्हणजे रेणुका म्हणजे आपलं मन, जमदग्नी म्हणजे तप आणि विवेक आणि परशुराम म्हणजे दृढ संकल्प. म्हणून अनेक संत हा प्रसंग अंतर्मनातील विकारांवर विजय मिळवण्याचा संदेश मानतात. प्रतिकात्मक धरतात याला, शब्दशः याला धरत नाहीत. अनेक आचार्य अनेक संतांनी आपल्या अभंगामध्ये देखील याला प्रतिकात्मक म्हणूनच सांगितलेलं आहे. रामांच्या आज्ञा पालनाने प्रसन्न होऊन जमदग्नी ऋषींनी त्यांना वर मागायला सांगितलं. आता ही कथा मी आता मगाशीच सांगितलं की ही कथा सगळ्यांना माहित आहे, सगळ्यांना अगदी तोंडपाठ म्हटलं तरी देखील हरकत नाही. जमदग्नी ऋषींनी त्यांना वर मागायला सांगितले. परशुरामाने पहिला वर आपल्या मातेसाठी मागितला की माझी माता पुन्हा जिवंत करावी. दुसरा वर मागितला माझ्या भावांना पूर्ववत जीवन मिळावे. आणि तिसरा वर मागितला की आईला म्हणजे माझ्या मातेला आणि माझ्या भावंडांना या घटनेची आठवण राहू नये. किती सुंदर एका मुलानी वर मागितलेला आहे आपल्या पित्याकडे. आपल्या आई म्हणजे पित्यांची आज्ञा पण त्यांनी पाळली आणि त्यानंतर आपल्या आई आणि आपल्या भावंडांसाठी त्यांनी अत्यंत सुरेख वर मागितलेला आहे. या प्रसंगातूनच भगवान परशुरामांचा स्वभाव आपल्याला दिसून येतो. त्यांनी स्वतःसाठी काहीही मागितलेले नाही.
पहिले वरदान आईसाठी मागितले, दुसरे भावंडांसाठी मागितले. हेच त्यांचे महानत्व होते. काळ हळूहळू असाच पुढे सरकत गेला. जमदग्नी ऋषींच्या आश्रमात ही पण कथा आपल्याला श्रीमद भागवत कथनाच्या वेळेला मी आपल्याला सांगितलेली होती. त्यानंतर भगवंतांच्या लीला यामध्ये कोणती कोणती पात्र आहेत त्यामध्ये देखील आपल्याला मी ही कथा सांगितलेली होती. जमदग्नी ऋषींच्या आश्रमामध्ये कामधेनू नावाची दिव्य गाय होती. काही पुराणामध्ये तिला सुरभी म्हणून ओळखलं जाते किंवा काही पुराणांमध्ये तिची कन्या नंदिनी, सुरभीची कन्या नंदिनी असेही म्हटले आहे. म्हणजे काही पुराणांमध्ये सुरभी म्हटलेलं आहे, काही मध्ये कामधेनू आणि काही मध्ये सुरभीची कन्या नंदिनी असे देखील म्हटलेले आहे. ही गाय इच्छित वस्तू मागितलेल्या पूर्ण करण्यासाठी म्हणून समर्थ होती आणि तिच्याच कृपेने जमदग्नी ऋषी त्यांच्या आश्रमामध्ये येणाऱ्या लोकांचे अगत स्वागत अत्यंत प्रेमपूर्वक करायचे. एक दिवस पृथ्वीवरील अत्यंत सामर्थ्यवान राजा कार्तवीर्य अर्जुन, ज्याला सहस्र अर्जुन म्हणून ओळखले जात होते, तो आपल्या विशाल सैन्यासह आश्रमामध्ये आला. सहस्र अर्जुन हा सामान्य राजा नव्हता. त्याने भगवान दत्त, आपल्याला मी 24 अवतार, भगवंतांचे 24 अवतारामध्ये भगवान दत्तात्रेयांच्या अवतारामध्ये आपल्याला परत हा भाग थोडासा सांगितलेला आहे की त्यांचा शिष्य सहस्र अर्जुन राजा होता, ज्यांनी कठोर तपश्चर्या भगवान दत्तात्रेयांची कठोर तपश्चर्या केलेली होती आणि प्रसन्न होऊन दत्तात्रेयाने त्याला असामान्य शक्ती, वैभव आणि हजार हातांची शक्ती प्रदान केलेली होती. म्हणजे त्याला 1000 हात होते, शब्दशः 1000 हात नाही घ्यायचे, 1000 हातांनी एवढं बळ त्याच्या अंगामध्ये होतं. सुरुवातीला तो धर्मशील होता, पण जसे जसे सामर्थ्य वाढत गेले तसे तसा त्याचा अहंकार वाढत गेला. आपण पण कलियुगामध्ये नेहमी बघतो, ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, सत्ता आहे, त्यावेळेला त्यांच्यामध्ये अहंकार वाढत असतो. आणि तसेच काहीसे सहस्र अर्जुनाच्या बाबतीमध्ये देखील झाले. हळूहळू त्याला आपल्या शक्तीचा गर्व झाला आणि ज्या वेळेला तो जमदग्नी ऋषींच्या आश्रमामध्ये गेला आणि त्यांनी कामधेनूचे सामर्थ्य बघितले, त्यावेळेला त्याला लक्षात आले की एका गायीच्या कृपेने आपल्या हजारो सैनिकांचे व्यवस्थित आगत स्वागत जमदग्नी ऋषींनी केलेले आहे. आणि त्याच्या मनामध्ये जो अहंकार होता तो जास्त वाढला आणि त्याच्या मनामध्ये असा विचार आला की ही अशी अद्भुत गाय एका आश्रमामध्ये एका ऋषीकडे राहण्यापेक्षा आपल्या राजवाड्यामध्ये का नाही राहायची, ही आपल्या राजवाड्यामध्ये का नाही घेऊन जायची. प्रत्यक्षामध्ये बघितले तर तो विचार नव्हता, तर तो लोभ निर्माण झालेला होता त्याचा त्या गायीच्या प्रती. त्याने जमदग्नी ऋषींना ती कामधेनू गाय देण्यास सांगितले, विनंती पण नव्हती त्यांनी केली. एक प्रकारे अहंकाराने भरलेले त्याचे शब्द होते आणि त्यांनी ती गाय जमदग्नी ऋषींना देण्यास सांगितले. जमदग्नी ऋषींनी त्याला अत्यंत नम्रपणे नकार दिला, कारण कामधेनू गाय ही कोणाचीही व्यक्तिगत संपत्ती नव्हती, ती ऋषींच्या यज्ञ कार्यासाठी आणि लोककल्याणासाठी म्हणून होती. सहस्र अर्जुनाचा अहंकार त्यांच्या नकारामुळे जास्त वाढला. त्याने बळजबरीने ती कामधेनू गाय हस्तगत केली आणि तो आपल्या सैन्यासह आपल्या राज्यामध्ये निघून गेला. भगवान परशुराम त्यावेळेला आश्रमाच्या बाहेर होते. परत आल्यानंतर त्यांना ती सगळी घटना कळली. त्यांच्या अंतःकरणामध्ये अत्यंत संताप उसळला. हा संताप त्यांचा वैयक्तिक नव्हता, म्हणजे जमदग्नी ऋषींना त्रास दिला किंवा आश्रमातून गाय ओढून नेली यासाठी त्यांचा तो राग नव्हता, तो त्या धर्मावरील आघातामुळे त्यांचा तो राग वाढलेला होता. ते तसेच तत्काळ सहस्र अर्जुनाच्या मागे निघाले. एकीकडे हजारो सैनिक आणि 1000 भुजांचा पराक्रमी सहस्र अर्जुन राजा, तर दुसरीकडे फक्त एकटे भगवान परशुराम. पण धर्माच्या विरुद्ध उभ्या असलेल्या व्यक्तीची शक्ती वेगळीच असते. प्रचंड युद्ध झाले. पुराणामध्ये असे वर्णन येते की भगवान परशुरामानी सहस्र अर्जुनाच्या 1000 भुजा छाटल्या आणि त्याचा वध केला.
कामधेनू गाय त्याचा वध करून भगवान परशुरामाने कामधेनू गाय परत आश्रमामध्ये आणली. इथे एक आपल्याला सूक्ष्म संदेश मिळतोय. भगवान विष्णूंनी सहस्र अर्जुनाचाच फक्त वध करण्यासाठी हा अवतार घेतलेला नव्हता. सहस्र अर्जुन हे अहंकाराचं प्रतीक आहे. हजार हात म्हणजे अमर्याद सत्ता, संपत्ती आणि नियंत्रणाची इच्छा. जेव्हा माणसाला वाटते की जगात माझ्यापेक्षा मोठं कोणीच नाही, तेव्हा त्यांच्यामध्ये सहस्र अर्जुन जन्माला आलेला असतो. आणि त्या अहंकाराचा अंत करण्यासाठी परशुरामांसारखा विवेक अत्यंत आवश्यक असतो. पण कथा, आता ही जी कथा चालू आहे, ही कथा फक्त इथेच संपली नाही की कामधेनू गाय परत आणली आणि जमदग्नी ऋषींच्या आश्रमामध्ये ठेवली, इथेच ही कथा संपलेली नाही. उलट इथूनच भगवान परशुरामांचं खरं कार्य सुरू झालेलं आहे. सहस्र अर्जुनाच्या मृत्यूचा सूड त्याचे पुत्र घेणार होते आणि त्यातूनच घडणार होती एक अनोखी घटना, जो संपूर्ण पृथ्वीचा इतिहास बदलून टाकणार होती. सहस्र अर्जुनाचा वध झाल्यानंतर काही काळ सगळीकडे शांतता निर्माण झालेली होती. कामधेनू गाय परत आश्रमात आलेली होती. जमदग्नी ऋषी परत तपश्चर्येमध्ये आपल्या नित्य उपासनेमध्ये मग्न झालेले होते. परशुराम पूर्ववत आपले आश्रम जीवन जगायला लागलेले होते. परंतु अधर्माचा स्वभाव असा असतो की पराभूत झाल्यानंतरही तो सुडाच्या भावनेने पुन्हा उभा राहतो. सहस्र अर्जुनांच्या पुत्रांच्या मनामध्ये क्रोध धुमसत होता. त्यांना वाटत होते की त्यांच्या पित्याचा अपमान झालेला आहे. परंतु खरं पाहिलं तर सत्य असं होतं की त्यांच्या पित्याचा नाश हा त्याच्या अहंकारामुळे झालेला होता. पण अहंकारी पित्याचे अहंकारी पुत्र होते. त्यांना यातला खरा अर्थ समजलेला नव्हता की आपल्या पित्याचा अंत त्यांच्या अहंकारामुळे, त्यांच्या गर्वामुळे आणि त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे झालेला आहे. आणि यातूनच पुढे एक विनाशकारी घटना घडली. एक दिवस भगवान परशुराम आश्रमाबाहेर गेलेले होते आणि याच संधीचा फायदा घेत सहस्र अर्जुनाचे पुत्र मोठ्या सैन्यासह आश्रमात आले. जमदग्नी ऋषी त्यावेळेला ध्यानस्थ बसलेले होते. ध्यानस्थ ऋषींच्यावर कधीही कोणी आक्रमण, मुळात तसे पाहिले तर ऋषींच्यावर कधी कोणी आक्रमण करायचे नाही किंवा ऋषींना त्रास द्यायचे नाही, कारण ध्यानस्थ तपश्चर्या आणि ध्यान हे अत्यंत महत्वाचे मानले गेलेले होते. पण त्यांच्या हातामध्ये त्यावेळेला, आणि असेही कुठले ऋषी मुनी कधीही हातामध्ये शस्त्र, फार कमी घेतलं जायचं शस्त्र, आणि ज्या वेळेला ध्यानस्थ बसलेले असायचे त्यावेळेला तर त्यांच्या हातामध्ये कुठले शस्त्रच नसायचे. मनामध्ये कुठले वैर नव्हतं, ते पूर्णपणे लीन होते भगवंतांच्या चरणामध्ये. ते युद्धासाठी बसलेले नव्हते, तर ते तपासाठी बसलेले होते. पण सुडाने अंधळ्या झालेल्या सहस्र अर्जुनाच्या पुत्रांना हे समजले नाही. त्यांना धर्म अधर्म हा अधर्म होता. ज्या वेळेला ध्यानस्थ तपश्चर्याला बसलेले ऋषी जे आहेत ते देवतुल्य असतात, त्यांच्यावर कधीही हल्ला करायचा नसतो. पण धर्म अधर्माचे भान सहस्र अर्जुनाच्या पुत्रांना राहिलेले नव्हते. त्यांनी जमदग्नी ऋषींवर निर्दयी प्रहार केला, निर्दयी हल्ला केला. रेणुका माता त्यावेळेला आक्रोश करत होत्या. त्या त्यांच्या पतीच्या समोर उभा राहून विनवण्या करत होत्या, सहस्र अर्जुनाच्या पुत्रांच्या विनवण्या करत होत्या. हे राजपुत्रांनो, माझ्या पतीचा काय अपराध आहे? त्यांनी तुमचे काहीही वाईट केलेले नाही. ते त्यांनी नेहमी आपापल्या तपश्चर्यामध्ये मग्न असतात. पण सुडाच्या अग्नीमध्ये त्यांचा विवेक, सहस्र अर्जुनांच्या पुत्रांचा विवेक पूर्णपणे जळून गेलेला होता आणि त्यांनी क्षणात जमदग्नी ऋषींचे मस्तक छाटले. आणि ते घेऊन त्यांनी तिथपर्यंतच ते थांबले नाही, ते छाटलेले मस्तक घेऊन सहस्र अर्जुनाचे पुत्र तिथून निघून गेले. एका क्षणामध्ये सगळा आश्रम शोकमग्न झाला. रेणुका माता आपल्या पतीच्या मृतदेहाजवळ बसून रडायला लागल्या. काही पुराणांमध्ये असे वर्णन होते. आता
आपण याला काही असं म्हणू शकतो की त्या पुराणांच्या आधारे मी हे आपल्याला फक्त ह्या 2 ओळी आपल्याला सांगतेय. काही पुराणांमध्ये असे वर्णन येते की दुःखाने त्यांनी रेणुका मातेनी 21 वेळेला छाती बडवत विलाप केला होता. काही पुराणांमध्ये आहे आणि काही कथा परंपरांमध्ये देखील असे सांगितले जाते. त्यांच्या तोंडातून ज्या वेळेला त्यांनी 21 वेळेला छाती बडवून विलाप केला, त्यावेळेला त्यांच्या तोंडातून तितक्या वेळेला राम 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 असा आक्रोश बाहेर पडत होता. म्हणजे आता पुढे जी कथा येणार आहे किंवा पुढे जो प्रसंग येणार आहे, काही परंपरा, काही कीर्तनकार, कथाकार हा पण भाग असा सांगतात, म्हणून मी हा उल्लेख इथे केलेला आहे. काही वेळानंतर भगवान परशुराम आश्रमामध्ये आले. आश्रमामध्ये प्रवेश करताच त्यांना काहीतरी अघटित घडल्याची जाणीव झाली आणि ते धावतच आत आले. त्यांना त्यावेळेला समोर पित्यांचा रक्ताने भरलेला देह दिसला. माता रेणुका अश्रूने भिजलेली होती. तो प्रसंग खरेच शब्दामध्ये सांगणे अत्यंत कठीण आहे. ज्यांच्या चरणी बसून वेद शिकलेले होते भगवान परशुरामांना ज्यांनी धर्म शिकवलेला होता, तपश्चर्याचा मार्ग दाखवलेला होता, तेच भगवान परशुरामांचे पिता समोर निर्जीव पडलेले होते. परशुरामांच्या अंतःकरणामध्ये दुःख, वेदना आणि धर्म संरक्षणाची ज्वाला एकाच वेळी प्रज्वलित झाली. त्या प्रसंगामुळे पुढचं सगळ्या घटना घडलेल्या आहेत. तेव्हा त्यांनी पृथ्वी हादरवणारी एक मोठी प्रतिज्ञा केली. जोपर्यंत पृथ्वीवरील अधर्मी, अत्याचारी, अहंकारी राज्यकर्त्यांचा नाश होत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. काही पुराणामध्ये असे पण वर्णन येते की रेणुका मातेने 21 वेळेला छाती बडवत विलाप केला, म्हणून भगवान परशुरामांनी 21 वेळेला पृथ्वी क्षत्रिय विहीन करीन अशी प्रतिज्ञा केली. असा पण काही पुराणांमध्ये उल्लेख येतो. काही कथाकार, काही कीर्तनकार हा पण ओघाओघाने अशी कथा सांगतात. येथे एक गोष्ट आपल्याला महत्वाची समजून घ्यायची आहे की परशुरामांनी सगळ्या क्षत्रियांचा नाश केला नाही. बऱ्याच वेळेला काही गैरसमजुती असतात आणि त्यामधून थोडासा गैरसमज सगळीकडे पसरला जातो. तर भगवान परशुरामांनी सगळ्या क्षत्रियांचा नाश नाही केला, कारण रामायणामध्ये जनक, दशरथ यासारखे अनेक धर्मनिष्ठ क्षत्रिय राजे होते. महाभारतातही अनेक धर्मशील क्षत्रिय राजे होते. म्हणून क्षत्रिय संहार म्हणजे संपूर्ण क्षत्रिय समाजाचा नाश नाही. बऱ्याच वेळेला ही गैरसमजूत पसरलेली आहे. तर भगवान परशुरामांनी फक्त अधर्मी, क्रूर, अन्यायी, सत्ताधारी जे क्षत्रिय होते, जे प्रजेला त्रास देत होते, अशा क्षत्रियांचाच नाश केलेला आहे. हा फक्त फरक मात्र सगळ्यांनी प्रत्येक अवतार समजून घेताना अगदी छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानंतर परशुरामांनी धर्मयुद्धाची मोहीम सुरू केली. एका मागून एक अनेक अत्याचारी राजांचा पराभव त्यांनी सुरू केला. पृथ्वीवरची सत्ता पुन्हा धर्माच्या अधीन झाली. जिथे अधर्म माजलेला होता, जे अधर्मी राजे होते, ज्यांच्या अधर्मामुळे पृथ्वीला त्रास होत होता किंवा प्रजेला त्रास होत होता, अशाच अधर्मी राजांचा त्यांनी पराभव करून त्यांचा नाश केलेला आहे. पृथ्वीवरची सत्ता पुन्हा धर्माच्या अधीन झाली. काही पुराणांमध्ये असे पण वर्णन येते की त्यांनी कुरुक्षेत्र जवळील समंत पंचक येथे आपल्या विजयानंतर, म्हणजे जर कुरुक्षेत्राला ज्यांनी भेट दिलेली असेल तर त्यांनी हे बघितले आहे
का फक्त आठवून बघा. समंत पंचक येथे आपल्या विजयानंतर 5 रक्तकुंडे निर्माण केली. तिथे त्यांनी आपला परशु आणि आपले हात धुतले असे कथांमध्ये सांगितले जाते. हा प्रसंग प्रतिकात्मक स्वरूपात पण समजला जातो. अर्थ असा आहे की अन्यायाचा अंत झाल्याशिवाय धर्माची स्थापना कधीही होत नसते. पण परशुरामांचा महानपणा इथे दिसतो. इतकी युद्ध, इतके विजय, इतकं सामर्थ्य प्राप्त झाल्यावर देखील 21 वेळेला त्यांनी अधर्मी राजांचा नाश केला. तेवढी राज्ये त्यांनी सगळी धर्माच्या बाजूने उभी केली. एवढे झाल्यानंतर, एवढं सामर्थ्य मिळाल्यानंतरही त्यांनी स्वतःला कधीही सम्राट म्हणून घोषित केले नाही. ते सहज पृथ्वीचे अधिपती बनू शकले असते. त्यांच्यासाठी ते काहीच अवघड नव्हतं. पण त्यांचा उद्देश राज्य करणे हा नव्हताच. भगवंतांच्या या अवताराचा उद्देश राज्य करण्यासाठी नव्हता, तर त्यांना धर्म प्रस्थापित करायचा होता. आणि म्हणून एवढे झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण पृथ्वीवरचे सगळे अधर्मी राज्ये सगळे नाहीसे केले, त्यांचा सगळ्यांचा वध केला. आणि त्यानंतर पूर्ण धर्माने चालणारी पृथ्वी महर्षी कश्यपांना त्यांनी दान केली. हा प्रसंग भारतीय इतिहासातील सगळ्यात मोठ्या त्यागापैकी एक मानला गेलेला आहे. कल्पना करा, ज्याने संपूर्ण पृथ्वी जिंकली त्याने स्वतःसाठी एक तुकडा देखील जमिनीचा ठेवलेला नव्हता. कश्यप ऋषींनी सांगितले, ज्यावेळेला त्यांनी कश्यप ऋषींना ही पृथ्वी दान केली त्यावेळेला कश्यप ऋषींनी त्यांना सांगितले की आता ही पृथ्वी माझी झालेली आहे, त्यामुळे तुम्ही आता येथे राहू शकत नाहीत. परशुरामांनी कश्यप ऋषींचा निर्णय शांतपणे स्वीकारला. यामध्ये एक महान संदेश आहे. दान दिल्यानंतर त्यावर कधीही अधिकार नसतो. म्हणून आपण एखादी गोष्ट ज्या वेळेला दान करतो त्यावेळेला ती परत आपल्याकडे यावी अशी कधीही अपेक्षा करायची नसते. ज्यावेळेला ती दान आपण गोष्ट करतो त्यावेळेला ती सर्वार्थाने समोरच्या व्यक्तीला देऊन टाकायची असते. परत ती व्यक्ती त्याच्यातला थोडासा भाग मला देईल असे म्हणायचे नसते, कारण त्यावर तुमचा अधिकार नसतो. आज मी आता म्हणल्यासारखं आज अनेक लोक काय करतात की दान देतात, म्हणजे एखाद्या संस्थेला म्हणा किंवा कुठल्याही ठिकाणी एखाद्या मंदिराला दिलेलं असतं. पण त्यांना अपेक्षा काय असते की ते जे ट्रस्ट असतं किंवा जिथे अधिकारी वर्ग जो असतो त्याच्यामध्ये आपण एक असावं. म्हणजे दानही द्यायचं आणि नकळतपणे तिथे नियंत्रण पण स्वतःच ठेवायचं. म्हणजे मी केलेलं आहे, मी दान दिलेलं आहे हे सगळ्यांना कळावं अशी भावना आजकालच्या काळामध्ये सगळ्यांची असते. जे लोक दान करतात हे गुप्त दान नसतं किंवा खरं दान नसतं. इथे कुठेतरी ती सगळी गोष्ट जिथे पैसे दिलेले आहेत, भरपूर मोठी रक्कम जिथे दिलेली आहे, छोट्या छोट्या रकमेत दिलेल्या असतात तिथे लोकांची ही अपेक्षा नसते. किंवा जे मी तर उलट असं म्हणेन की जे थोडी रक्कम देतात ते निस्वार्थ भावनेने ती रक्कम देतात. पण जी लाखोची रक्कम दिलेली असते तिथे मात्र त्या देणाऱ्या व्यक्तीला वाटत असते की त्या जिथे आपण ही रक्कम दिलेली आहे किंवा हे दान दिलेलं आहे तिथलं सगळं नियंत्रण माझ्याकडे असावं. असो, पण भगवान परशुरामांनी पूर्ण वैराग्य दाखवले आणि ते महेंद्र पर्वतावर निघून गेले आणि तेथे त्यांनी परत आपली तपश्चर्या सुरू केली. महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करत असताना परशुरामांचे बाह्य कार्य जणू संपलेले होते. पण भगवान विष्णूंच्या या अद्भुत अवताराची भूमिका मात्र अजून संपलेली नव्हती. काळ हळूहळू अजून पुढे सरकत होता. त्रेतायुग आलेले होते. त्रेतायुगामध्ये अयोध्येमध्ये भगवान श्रीरामांचा अवतार झालेला होता. भगवान परशुराम चिरंजीव आहेत. चिरंजीव अष्टचिरंजीव जे आहेत त्याच्यामध्ये भगवान परशुराम आहेत. त्यामुळे प्रत्येकाला परत एखाद्यास कोणाला प्रश्न पडेल की अवतार घेतलेला मग आता श्रीराम पण हा भगवान विष्णूंचा अवतार आहे, मग कसे काय? तर भगवान परशुराम हे चिरंजीव आहेत.
त्यामुळे त्रेतायुगामध्ये देखील त्यांचे, द्वापार युगामध्ये देखील आपल्याला भगवान परशुराम दिसणार आहेत. त्रेतायुगामध्ये श्रीरामांचा ज्या वेळेला अवतार झाला, मिथिलेमध्ये राजा जनकाने आपली कन्या, आता ज्या केव्हा परशुराम तिथे त्रेतायुगामध्ये येणार आहेत हे आता मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. ही पण कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्रेतायुगामध्ये अयोध्येमध्ये भगवान श्रीरामांचा अवतार झाला. मिथिलेमध्ये राजा जनकाने आपल्या कन्या सीतेसाठी स्वयंवर आयोजित केले. त्या स्वयंवराची अट अत्यंत कठीण होती. भगवान शंकराचे दिव्य धनुष्य जो उचलून त्यावर प्रत्यंचा चढवेल त्याच्याशीच सीतेचा विवाह होणार होता. अनेक राजे पुढे आले, पराक्रमी योद्धे पुढे आले, पण कोणीही त्या धनुष्याला हात पण लावू शकले नाही. शेवटी विश्वामित्रांच्या आज्ञेने भगवान श्रीराम पुढे आले. त्यांनी अगदी सहजतेने धनुष्य उचलले आणि प्रत्यंचा चढवण्याचा प्रयत्न केला. क्षणात एक आवाज आला, शिवधनुष्य तुटले आणि त्या आवाजाने तिन्ही लोक हादरले. महेंद्र पर्वतावर तपश्चर्येमध्ये असलेल्या परशुरामांच्या कानापर्यंत तो निनाद पोहोचला. त्यांच्या मनामध्ये क्षणात विचार आला, भगवान शंकरांचे धनुष्य तोडण्याचे धाडस कुणी केले, आणि ते एका क्षणामध्ये मिथिलेमध्ये प्रगट झाले. त्यांच्या डोळ्यामध्ये तेज होते, हातामध्ये परशु होता. आपल्या डोळ्यासमोर भगवान परशुरामांचे ते दिव्य, भगवान परशुराम म्हटले की आपल्या डोळ्यासमोर सगळ्यांच्या ते भगवान परशुरामांचे दिव्य रूप येते. आता पण आपण आपल्या डोळ्यासमोर भगवान परशुरामांचे ते दिव्य रूप आणूयात. सभेमध्ये उपस्थित सगळेजण घाबरले, सगळे राजे घाबरले. परशुरामांनी कठोर शब्दांमध्ये विचारले, कोण आहे तो वीर ज्याने हे धनुष्य तोडण्याचे धाडस केले? श्रीराम नम्रतेने पुढे झाले. लक्ष्मण आणि परशुराम यांच्यातला संवाद, म्हणजे आपण ज्या वेळेला रामायण ज्यांनी वाचलेलं आहे, अगदी शांतपणे रामायण ज्यांनी वाचलेला आहे, त्यांना लक्ष्मण आणि परशुरामामधला संवाद तर रामायणातल्या सर्वात रोचक प्रसंगापैकी एक मानला जातो. तो प्रसंग सांगायचा म्हटलं तर आपल्याला खूप मोठा पुढे सरकावं लागेल भागाला, म्हणून मी हा सांगितला आणि फक्त सांगितलं आपल्याला की अत्यंत रोचक प्रसंग म्हणून वर्णन केले जाते त्याचे. लक्ष्मणाच्या उत्तरांमध्ये प्रश्न विचारत होते परशुराम आणि लक्ष्मण त्याला उत्तर देत होता. विनोद, धैर्य आणि आत्मविश्वास होता. लक्ष्मण तेवढ्याच आत्मविश्वासाने, धैर्याने आणि मध्ये मध्ये विनोद करून त्यांना उत्तरे देत होता. आणि त्याच्या या पद्धतीमुळे उत्तर देण्याच्या परशुरामांचा क्रोध क्षणाक्षणाला वाढत होता. शेवटी त्यांनी विष्णू धनुष्य जे त्यांच्या जवळ असतो नेहमी, परशुरामांच्या जवळ जे विष्णू धनुष्य असतो ते श्रीरामासमोर ठेवले. कारण त्यांना विश्वास बसत नव्हता की श्रीरामाने ते धनुष्य, शिवधनुष्य तोडलेले असेल. म्हणून त्यांनी विष्णू धनुष्य श्रीरामांसमोर ठेवले आणि म्हणाले की तू जर खरोखरच महान वीर असशील तर हे धनुष्य नुसते उचलून दाखव. दोघेही भगवंतांचे अवतार. श्रीरामानी लीलया ते धनुष्य उचलले. इतकेच नाही तर त्यावर बाण देखील चढवला आणि त्या क्षणी परशुरामांना एक दिव्य अनुभूती आली. त्यांना ध्यान दृष्टीने समजले की हे सामान्य राजकुमार नाहीत, तर हे भगवान विष्णूंचे नवीन अवतार आहेत. एका अवताराला दुसऱ्या अवताराच्या समोर उभे असलेले काय सुंदर दृश्य असेल ते. खरंच म्हणजे आपण कल्पना करूनच आपण आनंदाचे, आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात किंवा आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात की दोन्हीही अवतार, भगवान विष्णूंचे दोन्हीही अवतार एकमेकांसमोर उभे होते. एक क्षण आपण विश्रांती घेऊयात.
काही आचार्य सांगतात की त्या क्षणी परशुरामानी आपले अवतार कार्य पूर्ण झाल्याचे ओळखले आणि आपले सगळे तेज श्रीरामांना दिले. काही पुराणांमध्ये काही आचार्य काही ऋषीमुनी असे सांगतात की आपले परशुरामांमधले तेज सगळे श्रीरामामध्ये गेले त्या क्षणी. हा प्रसंग दोन अवतारांच्या संघर्षाचा नाहीये, तो एका युगातून दुसऱ्या युगाकडे धर्म कार्याची सूत्रे हस्तांतरित करण्याचा आहे. परशुराम म्हणजे दंडनीती आणि श्रीराम म्हणजे फक्त मर्यादा. आता जगाला मर्यादा पुरुषोत्तम रामाची आवश्यकता होती आणि हे सगळे बघून भगवान परशुराम पुन्हा तपश्चर्येमध्ये मग्न झाले. पुढे द्वापार युग आले. मी आत्ताच आपल्याला सांगितलं, दोन युगामध्ये भगवान परशुराम आपल्याला परत आपल्याच भगवान विष्णूंच्या एका अवतारासमोर आलेले दिसणार आहेत. पुढे द्वापार युग आले, महाभारताचा काळ सुरू झाला आणि पुन्हा भगवान परशुराम भारतीय इतिहासामध्ये परत केंद्रस्थानी आले. यातली कथा बहुतांशी सगळ्यांना या दोन्हीही कथा माहिती असतील, पण मला आता भगवान परशुराम अवतार सांगताना हे सगळं सांगणं गरजेचं आहे. त्या काळातील जवळजवळ सगळे महान योद्धे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे भगवान परशुरामांचे शिष्य होते. भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि कर्ण, दानवीर कर्ण, ही कथा मी आपल्याला श्रीमद भागवताच्या वेळेला आपल्याला सांगितलेली असेल, ती थोडक्यात आपल्याला सांगितलेली होती मी कथा. हे सगळे जे योद्धे आहेत हे सगळे भगवान परशुरामांचे शिष्य होते. यामुळे परशुरामांना भारतीय युद्ध विद्येचे आद्य गुरु म्हणून समजले जाते. महाभारतातला अजून एक महत्वाचा प्रसंग आहे, तो म्हणजे अंबेचा. काशी राजाची कन्या अंबा, अंबिका आणि अंबालिका. महाभारत डोळ्यासमोर आणा. ज्यांनी महाभारत कितीदा वाचलेलं आहे. आपल्या काळातलं तर मला स्वतःला आठवते की मी आतापर्यंत 10 ते 15 वेळेला महाभारत वाचलेलं आहे. कारण ज्या वेळेला दूरदर्शन आपल्याकडे नव्हतं, त्यावेळेला आपल्याला मोबाईल नव्हता, हे सगळे अद्ययावत साधनं नव्हती, त्यामुळे फक्त आपण काय रेडिओच ऐकायचो. पण त्यावेळेला आपल्याला वाचनाचं प्रचंड वेळ होतं आणि आपल्याला आपली आई, आजी, वडील, आजोबा हे आवर्जून अशा सगळ्या गोष्टी वाचायला सांगायचे आणि शांतपणे वाचायला सांगायचे. म्हणजे नुसतं चाळणं नव्हतं आपलं, आपण प्रत्येक भाग समजून घेऊन वाचत असायचो. त्यामुळे मला स्वतःला आठवते की मी आतापर्यंत म्हणजे मोबाईल येईपर्यंत मी कमीत कमी 8 ते 10 वेळेला महाभारत वाचलेलं आहे. ज्यांनी महाभारत वाचलेलं आहे त्यांना अंबा, अंबिका आणि अंबालिका यांना भीष्मानी हस्तिनापूरमध्ये आणलेले होते धृतराष्ट्राशी लग्न करण्यासाठी. पण अंबेचे मन दुसरीकडे जडलेले होते. परिस्थिती अशी निर्माण झाली की तिला ना विवाह मिळाला ना न्याय मिळाला. मी कथा पूर्ण नाही सांगत, सगळ्यांना ही कथा पूर्ण माहिती महाभारत वाचलेल्यांना. पण फक्त मी आता ह्याच्यामध्ये भगवान परशुरामांच्या ओघाओघानी, अवताराच्या ओघाओघानी ही कथा आपल्याला सांगितली. ती अंबा अखेर भगवान परशुरामांच्याकडे गेली आणि तिने आपल्या दुःखाची कहाणी भगवान परशुरामांना सांगितली. परशुरामांनी न्यायासाठी भीष्मांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण भीष्मांनी आपली प्रतिज्ञा, अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा जी होती त्यांची, ती प्रतिज्ञेमुळे त्यांनी नकार केला. आंब्याला लग्न त्यांच्याशी करायचं होतं, त्याला त्यांनी नकार दिला. शेवटी गुरु आणि शिष्य यामध्ये युद्ध झाले, फक्त या कारणामुळे. ते युद्ध 1-2 दिवस नाही तर अनेक दिवस चाललेले होते ते युद्ध. अस्त्रशस्त्रांचा वर्षाव झाला, पृथ्वी थररली, देवताही ते युद्ध पाहण्यासाठी आलेल्या होत्या, परंतु शेवटी कोणाचाही पराभव झालेला नाही. जसा गुरु तसा शिष्य. या प्रसंगामधून एक मोठा संदेश आपल्याला मिळतो. कधी कधी दोन्हीही बाजू धर्मनिष्ठ असतात, तेव्हा विजयापेक्षा धर्माचे सूक्ष्म तत्व अत्यंत महत्वाचे समजले जाते. यानंतर येतोय कर्णाचा प्रसंग, दानवीर कर्णाची कथा. यांनी राधेय
कौंतेय, ह्या ज्या सगळ्या कादंबऱ्या ज्यांनी ज्यांनी वाचलेल्या असतील त्यामध्ये हा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर लगेच आलेला असेल. म्हणजे मी सांगायच्या आधीच आपल्याला ती कथा पूर्णपणे आठवलेली असेल. कर्णाला सर्वोच्च अस्त्रविद्या शिकायची होती, पण भगवान परशुरामांची एक अट असायची की मी फक्त ब्राह्मणाच्या मुलांनाच शस्त्रविद्या अस्त्रविद्या शिकवणार, आणि ते फक्त ब्राह्मणाच्या मुलांनाच शिक्षण देत असत. म्हणून कर्णाने स्वतःला ब्राह्मण असल्याचे सांगून प्रवेश मिळवलेला होता भगवान परशुरामांच्या गुरुकुलामध्ये. परशुरामाने त्याला शिष्य म्हणून स्वीकारले. कर्ण अत्यंत प्रतिभावान होता. अल्पावधीत त्याने सगळ्या दिव्य अस्त्रविद्या आत्मसात केल्या. एक दिवस कर्णाच्या मांडीवर भगवान परशुराम डोके ठेवून झोपलेले होते, विश्रांती घेत होते. तेवढ्यात एका कीटकाने, ज्याची नांगी अत्यंत टोकदार होती, अशा कीटकाने कर्णाच्या मांडीला जखम केली. तो असा, ती कथा आता मी पूर्ण आपल्याला नाही सांगत, पण तसा आला आणि त्यांनी नंतर तो मांडीवर चढून त्यांनी मांडी पोखरायला सुरुवात केली. रक्त व्हायला लागले, कर्णाच्या मांडीतून रक्त व्हायला लागले. त्याला असह्य वेदना होत होत्या. पण आपण जर मांडी हलवली तर आपल्या गुरुची झोपमोड होईल, म्हणून कर्ण शांतपणे त्या वेदना, असह्य वेदना सहन करत बसलेला होता. आणि ज्या वेळेला त्या रक्ताचा ओलसरपणा भगवान परशुरामांच्या अंगाखाली गेला आणि त्यामुळे त्यांना जाग आली, त्यांनी ते रक्त पाहिले आणि त्यावेळेला ते कर्णाला म्हणाले की एवढ्या वेदना कुठलाही ब्राह्मण कुमार सहन करू शकत नाही, तू नेमका कोण आहेस? कर्णाने सत्य सांगितले. परशुराम अत्यंत दुःखी झाले, कारण तो परशुरामांचा अत्यंत प्रिय शिष्य होता कर्ण. त्याला कर्णाच्या पराक्रमाचा अभिमान होता, पण असत्याचा स्वीकार करणे त्यांना मान्य नव्हते. म्हणून भगवान परशुरामांनी कर्णाला शाप दिला की ज्या क्षणी तुला या मी शिकवलेल्या अस्त्रविद्येची नितांत गरज असेल, त्या क्षणी तो मंत्र, ती विद्या, ती अस्त्रविद्या तू पूर्णपणे विसरून जाशील. महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुन आणि कर्णाच्या शेवटच्या अंतिम युद्धाच्या दिवशी हा प्रसंग घडलेला आपल्याला पूर्णपणे माहिती आहे. महाभारत युद्ध किंवा श्रीमद भागवताच्या वेळेला कर्णाचे रथाचे चाक जमिनीमध्ये गिळले जाते, पृथ्वी गिळते, आणि त्यावेळेला त्याला त्या अस्त्राची गरज असते, पण ते अस्त्र त्याला आठवत नाही. ही सगळी गोष्ट, ही कथा आपल्याला माहित आहेच. आता इथे या शापाच्या मागची एक खरी गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. प्रत्येक गोष्टी मागे आपण त्याचा खरा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत. मी हे सगळे दशावतार बनवताना हाच प्रयत्न करते की प्रत्येकाच्या मागचा अर्थ आपल्याला खरा समजून घ्यायचा आहे. इथे पण आपल्याला हा अर्थ समजून घ्यायचा आहे. परशुरामांचा शाप हा रागातून नव्हता, तर तो सत्याच्या रक्षणासाठी होता. आजच्या काळामध्ये हा संदेश अत्यंत महत्वाचा आहे. प्रतिभा असणे पुरेसे नाही, तर चारित्र्य आणि सत्य पण असणे तेवढेच गरजेचे आहे. भगवान परशुरामांच्या संबंधित आणखी एक रहस्य म्हणजे त्यांचे चिरंजीवत्व. पुराणांमध्ये 7 चिरंजीव मानले गेले आहेत. अश्वत्थमा, राजा बळी, वेदव्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम यांचा अर्थ ते आजही सूक्ष्म रूपात अस्तित्वात आहेत. पुराणानुसार ते महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करत आहेत, आणि भविष्यामध्ये जेव्हा कलियुगाच्या, आता भगवान परशुराम मी आपल्याला सांगितलं त्रेतायुगामध्ये होते, द्वापार युगामध्ये होते, आणि आता परत कलियुगामध्ये पण भगवान परशुराम येणार आहेत. पुराणानुसार ते महेंद्र पर्वतावर तपश्चर्या आजही करत आहेत. म्हणजे पुराणामध्ये तेव्हापासून त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की भगवान परशुराम महेंद्र पर्वतावर तपश्चर्या आजही करत आहेत. भविष्यामध्ये जेव्हा कलियुगाचा शेवट येणार आहे, भगवान कल्की ज्या वेळेला अवतार घेणार आहेत, तेव्हा भगवान कल्कीना देखील दिव्य अस्त्रविद्या शिकवण्याचे कार्य भगवान परशुरामच करणार आहेत.
यामुळे भगवान परशुराम हे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ या तिन्ही काळांना जोडणारे एकमेव अवतार आहेत. म्हणून हा अवतार अद्वितीय, अद्भुत मानला गेला आहे. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, राम आणि कृष्ण हे अवतारांचे कार्य पूर्ण झाले की त्यांची अवतार समाप्ती झालेली आहे. परंतु भगवान परशुरामांचे कार्य अजूनही सुरू आहे. भूतकाळातही, वर्तमान काळात आणि भविष्य काळामध्ये देखील त्यांचे कार्य सुरूच राहणार आहे. म्हणून काही संत त्यांना सनातन धर्माचे शाश्वत प्रहरी असे म्हणून ओळखतात. ते सुंदर म्हटलेलं आहे काही संतांनी, सनातन धर्माचे शाश्वत प्रहरी. अतिशय सुंदर अर्थ आहे यामध्ये. परशुरामांच्या जीवनातील ऐतिहासिक आणि पुराणकालीन प्रसंग आपण पाहिले, पण या अवताराची काही रहस्य आहेत ती फार कमी वेळा कथनामध्ये म्हणजे कथा सांगताना सांगितली जातात. महाभारत कालामध्ये परशुराम तपश्चर्यामध्ये मग्न होते, परंतु त्यांच्या तेजाचा प्रभाव सगळ्या भारतवर्षावर होता. अनेक ऋषी, राजा आणि योद्धे त्यांना आदराने वंदन करत असत. याच काळामध्ये एक प्रसिद्ध कथा म्हणजे परशुराम आणि भगवान गणेश यांची आहे. एकदा परशुराम भगवान शंकरांच्या दर्शनासाठी कैलासावर गेलेले होते. त्यावेळी भगवान शंकर आणि माता पार्वती एकांतामध्ये होते. द्वारावर श्री गणेश पहारा देत होते. भगवान परशुरामांनी आत जाण्याची इच्छा व्यक्त केली, पण भगवान गणेशाने त्यांना नम्रपणे नकार दिला. ते म्हणाले की भगवान आतमध्ये सध्या विश्रांती घेत आहेत, आपण थोडा वेळ प्रतीक्षा करा. परंतु परशुरामांना आपल्या गुरुचे दर्शन घ्यायचे होते. तिथे वाद वाढत गेला आणि शेवटी युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. गणेश आणि परशुराम यांच्यामध्ये संघर्ष झाला. क्रोधाच्या भरात परशुरामांनी आपला दिव्य परशु श्री गणेशांवर फेकला. श्री गणेशाने तो प्रहार स्वीकारला, कारण तो परशु म्हणजे त्यांच्या पित्याने भगवान शंकरांनीच परशुरामांना दिलेला होता. आणि त्या प्रहारामुळे, परशुच्या प्रहारामुळे श्री गणेशाचा एक दात तुटला. तेव्हापासूनच श्री गणेशाला एकदंत असे नाव पडलेले आहे. ही कथा बहुतेक बऱ्याच जणांना माहित नसेल, म्हणून मी ही कथा यामध्ये सांगितली. या कथेमध्ये एक अत्यंत गहन संदेश जडलेला आहे. परशुरामासारख्या महान तपस्व्यालाही क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागते. ज्ञान, तप, सामर्थ्य, यश मिळाले तरीही क्रोधावर जर विजय मिळवला नाही तर ती अपूर्णताच राहते. आणि म्हणून अनेक संत म्हणतात की भगवान परशुरामांचा सर्वात मोठा शत्रू सहस्र अर्जुन नव्हता, तो त्यांचा स्वतःचा क्रोध होता. ते अत्यंत रागीट होते. त्यांना फार लवकर कुठल्याही गोष्टींचा राग यायचा. आता भगवान परशुरामांच्या संबंधित आणखीन एक लोकप्रिय आख्यायिका आहे, त्याच्या कथी बघूयात आपण. ही कथा विशेषतः कोकण, गोवा आणि केरळ या प्रदेशामध्ये अत्यंत श्रद्धेने सांगितली जाते. जे गोवा किंवा कोकणातले लोक आहेत इथे ऐकणाऱ्यापैकी त्यांना ही कथा अगदी 100% माहिती आहे. आणि केरळमध्ये माझ्या ऐकणाऱ्या श्रोत्यांपैकी कुणी असेल तर त्यांना पण ही कथा नक्की माहिती असणार आहे. लोकपरंपरेनुसार पृथ्वी दान केल्यानंतर परशुरामांच्याकडे राहण्यासाठी भूमीच उरलेली नव्हती. त्यांनी धर्मासाठी सगळी पृथ्वी कश्यप ऋषींना दान केलेली होती. त्यामुळे ते पश्चिम समुद्र किनारी आले. तेथे त्यांनी समुद्र देवतेला विनंती केली की मला तपश्चर्येसाठी आणि धर्मकार्यासाठी थोडीशी जागा द्यावी. पण समुद्राने त्यांची विनंती अमान्य केली. तेव्हा परशुरामांनी आपला दिव्य परशु समुद्रामध्ये फेकला. आख्यायिकेनुसार ज्या ठिकाणी परशु पडला तिथला समुद्र मागे सरकला आणि तिथे नवीन भूमी निर्माण झाली. अशी श्रद्धा आहे.
कोकण आणि केरळ प्रदेशाची निर्मितीच्या मागची, म्हणजे कोकण हा परिसर आणि केरळ हा परिसर अशा समजला जातो की जिथे परशु टाकला तो भाग जो मागे समुद्र सरकला, ती जेवढी जागा आहे ती कोकण किंवा केरळ परिसर किंवा गोवा. म्हणजे कोकण आणि गोवा हे लोक म्हणतात की तिथे केलं, आणि केरळच्या भागातले लोक म्हणतात, तामिळनाडूच्या भागातले लोक म्हणतात, केरळ तामिळनाडूकडचे, की तिथे केला परशु टाकला. अशी ही आख्यायिका आहे, पण ही ओघाओघाने मी आपल्याला सांगितली. इतिहास आणि भूगोलाच्या दृष्टीने या कथेचे वेगवेगळे अर्थ लावले जातात, परंतु तिचा आध्यात्मिक संदेश अत्यंत सुंदर आहे. ज्याने संपूर्ण पृथ्वी दान केली त्याने स्वतःसाठी वैभवाची नगरी उभारली नाही, त्याने धर्म, संस्कृती, साधना आणि लोककल्याणासाठी भूमी निर्माण केली. म्हणून आजही कोकण, गोवा आणि केरळमध्ये परशुरामांविषयी, भगवान परशुरामांविषयी विशेष श्रद्धा आणि आदरभाव आढळतो. भारतामध्ये भगवान परशुरामांच्या संबंधित अनेक तीर्थक्षेत्रे आहेत, आपल्याला माहितीये. महाराष्ट्रामधले रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील श्री क्षेत्र परशुराम मंदिर हे सगळ्यात प्रसिद्ध परशुराम मंदिर म्हणून ओळखले जाते. आपण सगळ्यांनी, बहुतेकांनी हे मंदिर पाहिलं असेल आणि इथे भगवान परशुरामांचे दर्शन घेतले असेल. मध्य प्रदेश मधील इंदूर जवळील जानापाव कुटी हे भगवान परशुरामांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक विद्वान आणि परंपरा या स्थळाला विशेष महत्व देतात. हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील रेणुकाजी तलाव आणि रेणुका माता मंदिर हे माता रेणुकाशी संबंधित अतिशय प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे माता रेणुका आणि भगवान परशुराम यांची विशेष पूजा केली जाते. म्हणजे आई आणि मुलाची इथे विशेष पूजा केली जाते. तसे आपल्याला माहूरचे माता रेणुकाचे मंदिर तर जगप्रसिद्ध आहे, ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण हे जे मंदिर मी आता सांगितलं आपल्याला, हिमाचल प्रदेशातले सिरमौर, म्हणजे मी पण हे नाही बघितलेले नाहीये, फक्त हे ओघाओघाने ज्यावेळेला मी अभ्यास केला त्यावेळेला मला याचे ठिकाण समजले. सिरमौर येथे आहे हे. केरळ मधली अनेक प्राचीन देवालये परशुराम क्षेत्र म्हणून ओळखली जातात. गोव्यात अनेक ठिकाणी परशुराम मंदिरांची परंपरा आढळते. परशुराम अवताराचे खरे महत्व मंदिरामध्ये नसून त्यांच्या जीवनातून मिळणाऱ्या संदेशामध्ये आहे. आज आपण आता यातून आपल्याला थोडासा एक आपल्यासाठी म्हणून थोडासा उपदेश समजून घ्यायचा आहे. आज आपण सगळेजण आपल्या जीवनातल्या सहस्र अर्जुनाशी लढत आहोत. फरक फक्त एवढाच आहे की आजचा सहस्र अर्जुन 1000 हातांचा नाहीये, तर तो आपल्या मनातल्या अहंकाराच्या रूपामधला आहे. तो लोभाच्या रूपात आहे. तो कधी लोभाच्या रूपात निर्माण होतोय, तो कधी भ्रष्टाचाराच्या रूपामध्ये कधी निर्माण होतोय, तो कधी व्यसनाच्या रूपामध्ये निर्माण होतोय, सत्तेच्या गैरवापराच्या रूपामध्ये तो आहे. स्वार्थ, मत्सर, क्रोध आणि असत्य यांच्या रूपामध्ये तो आपल्या जीवनामध्ये प्रवेश करत आहे. जसा सहस्र अर्जुनाचा सामना करण्यासाठी परशुरामाच्या हातामध्ये परशु होता, आता आज तसाच प्रत्येकाच्या हातामध्ये एक अदृश्य परशु आहे. तो म्हणजे विवेकाचा, सत्याचा, आत्मपरीक्षणाचा. हा सगळा परशु आपल्याजवळ आहे. तो अदृश्य रूपामध्ये आहे. परशुराम आपल्याला काय शिकवतात? दोष दुसऱ्यामध्ये शोधण्याच्या ऐवजी आधी स्वतःमध्ये शोधा. स्वतःमधला क्रोध छाटा, स्वार्थ छाटा, अहंकार, मत्सर, लोभ हे सगळं छाटा आणि मग समाज परिवर्तनाची भाषा सुरू करा. आधी स्वतःमधलं हे सगळं परिवर्तन करा आणि मग समाज परिवर्तनाकडे तुम्ही वळा. कारण जो स्वतःला बदलू शकत नाही तो समाजाला कधीच बदलू शकत नाही. जग बदलण्याची भाषा कितीही केली ना आपण, तर ती फक्त शाब्दिक कसरत असते, शब्दाची फेक आहे ती. जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलत नाहीत तोपर्यंत
तुमच्या समाजामध्ये तुम्ही बदल करू शकत नाही. 21 वेळेला पृथ्वी क्षत्रिय विहीन करण्याचा आध्यात्मिक अर्थ अनेक संत अनेक अत्यंत सुंदर प्रकाराने स्पष्ट करतात. ते सांगतात मनुष्याच्या शरीरात आणि मनामध्ये अनेक असलेल्या विकारांवर अनेक वेळेला अनेकदा प्रहार करावा लागतो. एकदा साधना करून सगळे दोष नष्ट होत नसतात. खूप जण असं म्हणतात की मी साधना करतो, मी साधनेला बसतो, पण त्यामुळे तुमच्या शरीरातले तुमच्या मनातले विकार कधीही दूर होत नाहीत. एकदाच जप करून कधी अहंकार संपत नसतो. एकदा प्रवचन ऐकून कधीही मन शुद्ध होत नाही. कीर्तन प्रवचन मी ऐकायला गेलो, मी ऐकायला गेले, मग आता माझ्यामध्ये बदल झाला, असे कधीही होत नसते. जसे भगवान परशुरामानी 21 वेळेला मोहिमा केल्या, तसेच प्रत्येक साधकाला आयुष्यभर स्वतःवर काम करावं लागतं. प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळेला आपल्या दोषांवर विजय मिळवावा लागतो. प्रत्येक दिवशी आपल्या मनाला योग्य मार्गावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा लागतो. आणि हीच खरी आपल्या अंतर्मनाची धर्मयात्रा असते. परशुरामांचा आणखी एक अत्यंत महत्वाचा संदेश म्हणजे शक्ती आणि नम्रता यांचा समतोल आहे. आज काही लोक काय करतात की शक्ती मिळवतात, पण त्यांच्यातली नम्रता पूर्णपणे हरवून गेलेली असते. काही लोक नम्र असतात, पण ते अन्यायाविरुद्ध उभेच राहू शकत नाहीत. त्यांच्यात तेवढे धाडसच नसते. काही लोकांकडे ज्ञान असते, पण धैर्य नसते. काही लोकांकडे धैर्य असते, पण विवेक नसतो, ते विवेक शून्य असतात. भगवान परशुराम आपल्याला शिकवतात की या सगळ्या गुणांचा समतोल अत्यंत आवश्यक आहे जगण्यासाठी. धर्मासाठी आवश्यक असेल तर सिंहासारखे उभे राहा, अन्यायाविरुद्ध निर्भयपणे लढा. इथे मात्र सगळ्यांच्याकडून थोडीशी चूक होते. समोर दिसत असतो की अन्याय होतोय, अधर्माने वागले चाललेले आहे, पण आपण त्याला तोंड देऊ शकत नाही. आपल्याला भीती असते की आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होईल की काय, म्हणून आपण 4 पावले मागे सरकत असतो. तर भगवान परशुराम आपल्याला हेच सांगतात, धर्मासाठी असेल तर सिंहासारखे उभे राहा, अन्यायाविरुद्ध निर्भयपणे लढा, आणि विजय मिळाला तुम्हाला, हे सगळं केल्यानंतर जर विजय मिळाला तर ऋषींसारखे शांत राहा. सत्ता संपत्ती कीर्ती याचा अहंकार मनामध्ये कधीही येऊ देऊ नका. मी प्रत्येक वेळेला आपल्याला प्रत्येक अवतारामध्ये सांगते की आपल्याला प्रत्येक अवतार भगवंतांचा एकच गोष्ट सांगतोय, सत्ता संपत्ती याचा अहंकार तुमच्या मनामध्ये येऊ देऊ नका. अहंकार रहित तुमचं वागणं असू देत. कारण जो विजय अहंकार निर्माण करतो तो शेवटी पराभवाचा मार्गावर जातो. अहंकार मनामध्ये आला की थोड्या वेळाकरता तुम्हाला जे काही गोष्टी मिळाल्यात असं वाटतं, त्या काही काळानंतर तुम्हाला पराभव तुमचा होतो, त्या मार्गातून तुम्हाला दूर जावे लागते. म्हणून भगवान परशुरामांचा जीवन प्रवास अत्यंत विलक्षण आहे. ते जन्माने ब्राह्मण होते, ते महान योद्धे होते, पण तपस्वी पण होते, प्रचंड सामर्थ्यवान होते, त्यागी होते. ते क्रोधी वाटतात आपल्याला, पण ते अंतःकरणाने अत्यंत करुणामयी होते. त्यांनी पृथ्वी जिंकली, पण स्वतःसाठी काहीही ठेवले नाही. त्यांनी अन्यायाविरुद्ध शस्त्र उचलले, पण विजय मिळाल्यानंतर शस्त्र बाजूला ठेवून त्यांनी तपश्चर्या स्वीकारली. त्यांनी गुरु म्हणून असंख्य योद्धे घडवले, पण त्यांनी स्वतः कधीही राज्यसत्तेच्या मोहामध्ये पडले नाही. म्हणून भगवान परशुराम हे केवळ एका युगातले नायक नाहीत, तर ते सनातन धर्मातील एक जिवंत तत्वज्ञान आहेत. आणि कदाचित म्हणूनच भगवान विष्णूंच्या सगळ्या अवतारामध्ये भगवान परशुराम सगळ्यात जास्त मानवी वाटतात. कारण त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला सामर्थ्य दिसतं, क्रोध दिसतो, संघर्ष दिसतो, वेदना दिसते,
त्याग दिसतो, तपश्चर्या दिसते आणि शेवटी आत्मविजय पण दिसतो. ते आपल्याला शिकवतात की माणूस कितीही सामर्थ्यवान झाला तरी धर्म, विवेक, संयम आणि नम्रता त्याने कधीही सोडायची नसते. अन्यायाविरुद्ध उभे राहण्यासाठी धैर्य ठेवावे लागते. सत्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. विजय मिळवल्यानंतर त्याग करण्याची वृत्ती ठेवावी लागते आणि शेवटी स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवण्यासाठी साधना पण करावी लागते. परशुराम अवताराचा सार जर आपण सांगायचा ठरवला एका ओळीमध्ये, तर अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य, सत्यासाठी संघर्ष करण्याची तयारी, धर्मासाठी आवश्यक असेल तर शस्त्र उचलण्याची क्षमता आणि विजय मिळवल्यानंतर त्याग करण्याची वृत्ती आणि शेवटी स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवण्याची साधना, हेच भगवान परशुरामांच्या अवताराचे खरे तत्वज्ञान आहे. जय परशुराम. असा हा दिव्य परशुराम अवतार आपण आज इथे संपवत आहोत. पुढे आपण सगळ्यांचा अत्यंत आवडता, म्हणजे कितीदाही ऐकला तरीही त्या मोहात पडणार. तसे तर भगवंतांचे सगळेच अवतार अतिशय सुंदर आहेत, पण राम अवतार आणि कृष्ण अवतार हे मला वाटतं सगळ्यांचे अत्यंत आवडते अवतार आहेत. उद्यापासून आपण राम अवतार बघणार आहोत. राम अवताराचे मला वाटतं की मला बहुतेक 2-3 एपिसोड बनवावे लागतील. थोडा सविस्तर राम अवतार मी सांगणार आहे आपल्याला. भेटूयात उद्याच्या राम अवताराच्या भागामध्ये. तोपर्यंत आपण भगवान परशुरामांचे जप करत राहूयात आणि त्यानंतर मात्र मला अनुमती द्या. ओम नमो भगवते वासुदेवाय.